रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. आगामी 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर हालचालींना वेग दिला आहे. पुणे येथे झालेल्या पक्षाच्या 44व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सक्रिय कार्यकर्ता संमेलनातून या तयारीची झलक पाहायला मिळाली. या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देत नव्या पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. बाल गंधर्व रंग मंदिरात पार पडलेल्या या संमेलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पक्षाच्या वाढत्या विस्ताराचा उल्लेख करत चव्हाण म्हणाले की आज आपल्या पक्षाकडे सुमारे 1.5 कोटी सदस्य आणि 2.5 लाखाहून अधिक सक्रिय कार्यकर्ते आहेत. ही मोठी ताकद असली तरी बदलत्या काळानुसार कामाची पद्धत बदलणे आवश्यक आहे. राजकारणातील बदलत्या प्रवाहाचा विचार करता त्यांनी प्रसार माध्यमे आणि सामाजिक माध्यमांच्या भूमिकेवर विशेष भर दिला. आज मतप्रवाह घडवणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. चुकीची माहिती पसरवली गेल्यास त्याला तत्काळ आणि ठाम उत्तर देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जनसंपर्कासोबतच या माध्यमांवरही सक्रिय राहून पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, असा सल्ला त्यांनी दिलाय. या बैठकीत 2029च्या लक्ष्यावरही चर्चा झाली आहे. चव्हाण यांनी सांगितले की आपल्या समोर अनेक आव्हाने आहेत. काही उघडपणे सांगता येत नसतील तरी तळागाळातील कार्यकर्ते ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास 2029 पर्यंत पक्ष अधिक मजबूत होईल. दरवर्षी 6 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर अशा संमेलनाचे आयोजन केले जात आहे. या माध्यमातून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्षाची विचारधारा आणि भविष्यातील दिशा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.